गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला 11वीचा जो चॅप्टर आपण स्टार्ट केला होता कोणता तर युनिट्स अँड मेजरमेंट, तर त्यातील आपण डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालिसिसचे 2 लेक्चर झालेले आहेत. तर स्टार्टिंगला आपण फंडामेंटल क्वांटिटीजचं डायमेन्शनल फॉर्म्युला आपण बघितलं होतं. त्याच्यानंतरनं मागील लेक्चरला आपण वेगवेगळ्या डिराइव्ड क्वांटिटीज आहेत, मोमेंटम, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, रोटेशनल एनर्जी, हीट, ओके, अशा वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीजचं आपण डायमेन्शनल फॉर्म्युलेज बघितलं होतं. आज आपल्याला काही युनिव्हर्सल कॉन्स्टंट्स आहेत त्यांचे डायमेन्शनल फॉर्म्युले तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं त्याच्याबद्दल थोडंसं आज जाणून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, असे आपल्याकडे काही लॉज आहेत, म्हणजे जसं बघितला तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत किंवा गुरुत्वाकर्षणाचा नियम तो म्हणा, कुलम्स लॉ. तर ते असे काही ठराविक लॉज आहेत की प्लांक्स लॉ म्हणला तुम्ही किंवा बोल्झमन लॉ म्हणा तुम्ही. तर असे काही लॉज आहेत की ज्याच्याद्वारे तुम्ही काही युनिव्हर्सल कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स फॉर्म्युले कॅल्क्युलेट करू शकताय, डायमेन्शन फॉर्म्युले कॅल्क्युलेट करू शकताय. तर तेच आज आपल्याला बघायचे आहेत. तर एकदम बेसिक इक्वेशनपासून की तुम्ही 7वी 8वी 9वी पासूनच ते तुमच्या सतत स्टडीमध्ये आहे की जो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणतोय, तर त्याच्याबद्दल आज आपल्याला थोडंसं स्टडी करायचं आहे. तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतोय? द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन द टू पार्टिकल्स having mass m1 and m2 separated by distance r is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. जर तुम्ही बघितला तर त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन हे आपण असं लिहितो, f इज इक्वल टू g m1 m2 डिवाइड बाय r². हे आपण काय करत होतो, त्याचं इक्वेशन आपण लिहित होतो. तर याचा वापर करून आपल्याला हा जो g आहे, जी फॉर न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, किंवा त्याला जस्ट ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट सुद्धा आपण म्हणतोय, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तर याचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आज आता तुमच्या डोक्यात असा विचार येईल की हा तर कॉन्स्टंट आहे, मग हा जर कॉन्स्टंट असेल तर ह्याला डायमेन्शन कसे असणार? कारण जर आपण 5th रूल बघितला, 5th रूल काय होता, जर एखादा न्यूमरिकल कॉन्स्टंट असेल तर त्याचं डायमेन्शन नसते, म्हणजे तो डायमेन्शन लेस असला पाहिजे. पण इथं तर हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, मग कॉन्स्टंट असून सुद्धा त्याला डायमेन्शन का असते? तर ह्याचं उत्तर तुम्हाला डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये भेटणार आहे. आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचे 3 ॲप्लिकेशन्स बघणार आहोत. डायमेन्शनल ॲनालिसिसचे आपण 3 ॲप्लिकेशन्स बघणार आहोत. तर त्या 3 ॲप्लिकेशनमध्ये सगळ्यात लास्ट आहे बघा, तर त्याच्यात तुम्हाला समजणार आहे आपण एखाद्या इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट असेल तर त्याला डायमेन्शन कधी असते आणि कधी नसते. एखादं जर कॉन्स्टंट असेल, न्यूमरिकल व्हॅल्यू असेल, एखादा न्यूमरिकल कॉन्स्टंट वेगळा आणि ही युनिव्हर्सल कॉन्स्टंट वेगळे. जर एखादं कॉन्स्टंट असेल त्याला डायमेन्शन कधी असणार आहे आणि कधी नसणार हे त्यावेळेला तुम्हाला समजून जाईल. पण आता तर इतकंच लक्षात ठेवा की आपल्याला जस्ट जीचे डायमेन्शन कॅल्क्युलेट करायचे आहेत. म्हणजे वेगवेगळे तुम्हाला युनिव्हर्सल कॉन्स्टंट्स आहेत त्यांची आपल्याला डायमेन्शन कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर आपण सगळ्यात स्टार्टिंगला आपण जी याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करणार आहोत. आपले कोणते कोणते युनिव्हर्सल कॉन्स्टंट्स आहेत ते बघून घेऊया. तर स्टार्टिंगला आपल्याला सगळ्यात जी फॉर न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हे बघायचं आहे. त्याच्यानंतर एच म्हणजे ज्याला आपण प्लँक कॉन्स्टंट म्हणते तो, तर त्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचं आहे नंतरनं. त्याच्यानंतरनं इप्सिलॉन नॉट बद्दल आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचं आहे. इप्सिलॉन नॉट म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस म्हणतोय ते. परत आपल्याला स्मॉल सी म्हणजे काय असणार आहे, तर स्मॉल सी म्हणजे काय, स्पीड ऑफ लाईट, त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर म्यू नॉट म्हणजे काय, परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस. म्हणजे ह्या सगळ्यांचा आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि लास्टला KB म्हणजे बोल्झमन कॉन्स्टंट. ओके, KB म्हणजे बोल्झमन कॉन्स्टंट. ह्या जे युनिव्हर्सल कॉन्स्टंट्स आहेत, न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, प्लँक कॉन्स्टंट, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, म्यू नॉट म्हणजे परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस आणि बोल्झमन कॉन्स्टंट, ह्या जे कॉन्स्टंट आहेत हे सगळे युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहेत आणि ह्यांचे आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युले काढता आले पाहिजेत. त्याच्यासाठी आपण लेक्चर डेडिकेटेड केलेलं आहे. तर बघा, स्टार्टिंगला आपल्याला जी म्हणजे जे आपण न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट किंवा जस्ट त्याला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणलं तरी चालेल, तर त्याचा आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर तो आपण कसं करू शकतोय बघा. तर तुम्ही आता फंडामेंटल आणि डिराइव्ड क्वांटिटीज आहेत त्यांचे डायमेन्शनल फॉर्म्युले कॅल्क्युलेट केले, सेम त्याच पद्धतीने आपल्याला जीचं सुद्धा कॅल्क्युलेट करता येते. तर आपण जी कसं लिहू शकतोय बघा, जी इज इक्वल टू हे r² डिनॉमिनेटरला आहे, ते तिकडे जाऊन तुमचं न्यूमरेटर लावणार f × r² आणि हे m1 m2
हे डिनॉमिनेटरला येणार आहे. त्यामुळं न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जीची व्हॅल्यू तुम्ही कसं लिहू शकता, F r² डिवाइड बाय m1 m2. हे जी फक्त इथं ठेवलेलं आहे, F हे r² तिथं गेलं, F × r² डिवाइड बाय m1 m2. म्हणजे जीची व्हॅल्यू तुम्ही अशी लिहू शकताय. मग आपल्याला काढायचं आहे काय बघा, तर जीचा डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यामुळं डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ जी इज इक्वल टू डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ एफ इंटू डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ आर ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ m1 इंटू डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ m2. ओके, म्हणजे जे आपण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज होत्या त्यांच्या डायमेन्शनल फॉर्म्युलामध्ये त्याला कन्व्हर्जन केलेलं आहे. आता एफ म्हणजे काय असणार आहे, तर फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय बघा, तर तुम्हाला माहितीच आहे फोर्सचा किती असणार आहे, m1 L1 T-2. ओके, आता तुम्हाला हे पार्ट झालंच असेल. आता आर म्हणजे काय असणार आहे बघा, डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स. मग डिस्टन्स म्हणजे लेंथचा असणार आहे, त्यामुळे ते किती असणार आहे बघा, m0 L1 T0 रेस्ट टू 2, कारण का r² आहे म्हणून r m1 L1 T0 रेस्ट टू 2. ओके, डिवायडेड बाय काय बघा, m1 म्हणजे काय, मास ऑफ अ फर्स्ट पार्टिकल. मास असलं तर त्याचं डायमेन्शनल फॉर्म्युला काय असणार आहे, m1 L0 T0. ओके, त्यामुळे याचं किती असणार आहे बघा, m1 L0 T0. m2 म्हणजे काय, मास ऑफ अ सेकंड पार्टिकल, ते सुद्धा मासच आहे ना, त्यामुळे त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला पण सेम हाच असणार आहे, m1 L0 T0. ओके, तर बघा आता राहिलं काय, फक्त हे आपल्याला सॉल्व करायचं आहे, दॅट्स इट. तर काय करू शकते बघा, पहिला हा पॉवर आहे, पॉवर असेल तर हा जो नंबर आहे यानं आतल्या प्रत्येकाच्या इंडेक्सला मल्टिप्लाय करायचं. हे आपण बघितलंच होतं. तर बघा डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ जी कसा लिहू शकतो आपण, तर हे आहे तसं लिहूया. पहिला फक्त हे सिम्प्लिफाय करून घेऊया, त्यामुळं बाकीचे आहे तसं लिहून घेऊया, m1 L1 T-2. आता या 2 न प्रत्येक MLTचे जे इंडायसेस आहेत त्याला आपण मल्टिप्लाय करूया. त्यामुळे बघा m⁻0 × 2 m⁻0, l⁻1 × 2 l⁻2, बरोबर आहे, 1 × 2 म्हणजे 2, आणि t⁻0 × 2 0 t⁻0. ओके, डिवायडेड बाय इथं बघा किती आहे बघा, m⁻1 l⁻0 t⁻0, m⁻1 l⁻0 t⁻0 इंटू m⁻1 l⁻0 t⁻0 आहे. तसं बाकीचं सगळं मी लिहून घेतलं. आता बघा तुम्ही वन शॉर्टमध्ये तुम्ही हे इक्वेशन सॉल्व्ह करू शकता किंवा स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करू शकता. वन शॉर्टमध्ये काय, तर एमचे कोणते कोणते घातांक आहेत बघा, m1 आणि हे m0 आहे, म्हणजे ह्यांची दोघांची ॲडिशन करा आणि त्याच्यातून हे दोन्ही वजाबाकी करा, असं करू शकताय. किंवा न्यूमरेटरचं पहिला लिहूया आणि डिनॉमिनेटरचं नंतर लिहूया, मग त्यांची नंतर वजाबाकी करूया. तर आपण ही स्टेप यूज करूया, या दोघांची पहिला ॲडिशन करूया, कारण हे दोघं मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत म्हणून. त्यामुळे ह्या दोन क्वांटिटीजचे जे इंडायसेस आहेत त्यांची ॲडिशन करूया. त्यामुळे m⁻1 + 0 म्हणजे काय असणार आहे, m⁻1. ओके, l⁻1 + 2 म्हणजे l⁻3, t⁻2 + 0 t⁻2 डिवायडेड बाय सेम असंच बघा, m1 L0 T0 m1 L0 T0 म्हणजे m⁻1 + 1 म्हणजे काय 2 होणार, बाकी सगळं 0 येणार आहे. त्यामुळे काय येणार आहे बघा, m2 L0 T0. ओके, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं वरच्या साईडला लिहिलं आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन बॉटमला लिहिलं. आता हे बघा दोघं डिव्हिजनला आहेत, त्यामुळे डिव्हिजन असलं तर इंडायसेसची आपण वजाबाकी करतोय. त्यामुळं कसं लिहिणार आहोत बघा, m⁻1 - 2 1 - 2 हे 2 - 1 करायचं नाही, गडबडीत आपण 1 लिहून जातोय, पण न्यूमरेटरमधून डिनॉमिनेटरचे इंडायसेस वजा करायचे. त्यामुळे m⁻1 - 2 m⁻1 - 2 म्हणजे -1. ओके, l⁻3 - 0 3 आणि t⁻2 0 -2. ओके, दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तर बघा कसं काढलं, तर तुम्हाला जस्ट हे मॅथमॅटिकल इक्वेशन माहीत पाहिजे, त्याच्याद्वारे तुम्ही त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करू शकताय. समजलं, म्हणजे जीचा डायमेन्शनल फॉर्म्युला तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. तर जीचा किती असणार आहे बघा, m⁻1 l⁻3 t⁻2 तो मी इथं लिहून ठेवतो, म्हणजे आपल्याला नंतरनं सगळ्यांची समरी लिहिता येईल. जीचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय असणार आहे बघा, डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ जी किती असणार आहे बघा, m-1 L3 t-2. ओके, t-2 असा आपला डायमेन्शनल फॉर्म्युला असणार आहे. कोणाचा, जीचा डायमेन्शनल फॉर्म्युला असा असणार आहे. ते थोडंसं या साईडला लिहून घेतो, म्हणजे आपल्याला सुटेबल होईल. तर जीचा डायमेन्शनल फॉर्म्युला किती असणार आहे बघा, डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ जीचा डायमेन्शनल फॉर्म्युला m⁻1 l⁻3 t⁻2. ओके, असा आपला जीचा डायमेन्शनल फॉर्म्युला असणार आहे.
सेम त्याच पद्धतीने आपल्याला एच म्हणजे जो प्लँक कॉन्स्टंट म्हणतोय त्याचा आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला आता बघायचा आहे. तर आपल्याला बघा काय करायचं आहे, तर त्यासाठी परत आपल्याला याचं करस्पॉन्डिंग मॅथमॅटिकल इक्वेशन माहीत असलं पाहिजे. मॅथमॅटिकल इक्वेशन माहीत असलं तर आपण याचा डायमेन्शनल फॉर्म्युला इझिली कॅल्क्युलेट करू शकतोय. तर प्लँकची जी थिअरी आहे तुमची ब्लॅक बॉडी रेडिएशनसाठी तर ती तुम्हाला 12वीला असणार आहे, पण त्याचं जे इक्वेशन आहे E = H × न्यू हे तुम्हाला आत्ता थोडंसं यूज करावं लागणार आहे. हे तुमचं प्लँक्स इक्वेशन आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही एनर्जी, प्लँक कॉन्स्टंट आणि फ्रिक्वेन्सी ऑफ अ फोटॉन यातलं रिलेशन सांगू शकताय. ई म्हणजे काय असणार आहे, तर ही असणार आहे एनर्जी, एनर्जी ऑफ फोटॉन. एच म्हणजे काय असणार आहे, तर प्लँक कॉन्स्टंट, प्लँक्स कॉन्स्टंट. ओके, प्लँक्स कॉन्स्टंट. आणि नेक्स्ट न्यू म्हणजे काय असणार आहे तुमची, तर ती फ्रिक्वेन्सी ऑफ अ फोटॉन असणार आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ अ फोटॉन असणार आहे. तर यांची आता तुम्हाला SI युनिट्स माहीत पाहिजे. एनर्जी जूलमध्ये असणार आहे आणि फ्रिक्वेन्सीचं युनिट काय असते, 1/2 सेकंद असते. 1/2 सेकंद किंवा त्याला आपण हर्ट्स म्हणतोय, ऑर हर्ट्स. बरोबर आहे, 1/2 सेकंद ऑर हर्ट्स. म्हणजे तुम्हाला आता करायचं आहे काय बघा, तर एचचा डायमेन्शनल फॉर्म्युला तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यामुळे ह्या इक्वेशनवरून आपण असं लिहू शकतो, डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ एनर्जी = डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ प्लँक कॉन्स्टंट × डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ फ्रिक्वेन्सी न्यू. न्यू न दाखवते. जर तुम्ही साऊंड नावाचं चॅप्टर बघितलं तर तिथं फ्रिक्वेन्सी F न दाखवते, पण फोटॉन म्हणजे प्रकाशाची फ्रिक्वेन्सी आपण नेहमी न्यू न दाखवते. त्यामुळे आपण इथं मी न्यू लिहिलेलं आहे. त्यामुळे एचचा डायमेन्शनल फॉर्म्युला कसं लिहू शकतोय बघा, तर एनर्जीचा डायमेन्शनल फॉर्म्युला डिवाइड बाय फ्रिक्वेन्सी न्यूचा फॉर्म्युला. मग एनर्जीचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय असणार आहे बघा, मागील लेक्चरला झालं होतं डेरिव्हेटिव्ह क्वांटिटीजमध्ये. एनर्जी कोणती टाईपची एनर्जी असू दे, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, रोटेशनल, व्हायब्रेशनल, वर्क, हीट, या सगळ्यांचं किती असते, m1 L2 T-2. त्यामुळे हे तुम्हाला आता पाठ झालं पाहिजे, m1 L2 T-2. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ एनर्जी. आणि न्यू म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी असणार आहे. आणि ते कसं आहे बघा, 1/2 सेकंद म्हणजे (10⁻⁻⁻1). ओके, फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे, (10⁻⁻1). त्यामुळे याचा डायमेन्शनल फॉर्म्युला किती असणार आहे, m0 L0 T-1. कारण का 1/2 सेकंद आहे, ते वर गेलं तर काय होणार आहे, s⁻⁻1 होणार आहे. त्यामुळे m0 L0 T⁻⁻1 असा फ्रिक्वेन्सीचा डायमेन्शनल फॉर्म्युला होणार आहे. त्यामुळे याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय असणार बघा, m0 L0 T-1. आता दोन फिजिकल क्वांटिटीचं डिव्हिजन आहे, तर तुम्हाला आता सांगण्याची काय गरज नाही, सबस्ट्रॅक्शन करणं गरजेचं आहे. त्यामुळं m⁻1 - 0 m⁻1, l⁻2 - 0 l⁻2, T⁻2 - 1. आता हे मी लिहून देतो, T⁻2 - (-1). हे -2 कुठला आहे, तर हे न्यूमरेटरचं आहे. हे निगेटिव्ह का आलं, तर डिव्हिजनसाठी म्हणजे दोन फिजिकल क्वांटिटीचं डिव्हिजन करावं, त्यामुळे ते निगेटिव्ह साईन आहे. आणि हे -2 ऑलरेडी -1 बॉटमला आहे, त्यामुळे हे निगेटिव्ह आलं. तर मग हे कसं लिहू शकतो बघा, m⁻1 l⁻2 T⁻2 - (-1). त्यामुळे बघा हे -1 आहे, ते वर गेले तर +1 होते, असं केलं तरी चालते. त्यामुळे ते +1 असं लिहिला तरीही चालेल. तुम्हाला कोणती मेथड कन्व्हिनियंट वाटते ती यूज करा, चालेल. तर बघा आता हे m1 L2 T -2 + 1 म्हणजे -1. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ प्लँक कॉन्स्टंट. हा काय, तर प्लँक कॉन्स्टंटचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे, m1 L2 T-1. तर याच्यासाठी आपल्याला काय माहीत असलं पाहिजे बघा, त्याचं जस्ट मॅथमॅटिकल इक्वेशन माहीत असलं, ओके, त्याच्याद्वारे तुम्ही डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करू शकताय. त्यामुळे एचचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय असणार आहे बघा, एच प्लँक कॉन्स्टंटचा, तर m1 L2 T-1, m1 L2 काय असणार आहे बघा, T-1, T-1 असा तुमचा काय असणार आहे, प्लँक कॉन्स्टंटचा डायमेन्शनल फॉर्म्युला असणार आहे. आता थर्ड आहे इप्सिलॉन नॉट. इप्सिलॉन नॉटला आपण काय म्हणतोय, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस किंवा परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम. तर ते आपल्याला बघायचं आहे, इप्सिलॉन नॉटचा डायमेन्शनल फॉर्म्युला कसं कॅल्क्युलेट करतोय. सेम याच प्रोसिजरनं आपल्याला त्याचं फक्त करस्पॉन्डिंग इक्वेशन माहीत पाहिजे. इप्सिलॉन नॉट एका साईडला ठेवायचं, बाकी सगळं दुसऱ्या साईडला ट्रान्सफर करायचं आणि इप्सिलॉन नॉटचं डायमेन्शन आपण कॅल्क्युलेट करूया. तर इप्सिलॉन नॉट सगळ्यात पहिला तुम्ही कुठं बघितला असला, जर तुम्ही कुलम्स लॉ स्टडी केला असताना, दोन चार्जेस Q1 आणि Q2 इतक्या डिस्टन्सनं एकमेकांपासून सेपरेटेड आहेत, तर त्या दोघातला अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह फोर्स हा कशावर डिपेंड असतोय, प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. सेम न्यूटन्स लॉ सारखंच. त्यामुळं दोन चार्जेस आहेत Q1
दुसरा आहे Q2, R इतक्या डिस्टन्सवर सेपरेटेड आहेत. तर या दोघातला फोर्स आपण कसं लिहितोय, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 Q2 डिवाइड बाय R स्क्वेअर. आणि इथे एक आपण कॉन्स्टंट K लिहित होतो, बरोबर आहे. आणि या K ची व्हॅल्यू किती असते बघा, तर या K ची व्हॅल्यू असते 1/4πε0, ह्या K ची व्हॅल्यू असते. आणि हे Q1 Q2 आहे तसंच डिवाइड बाय R स्क्वेअर. म्हणजे हा एक कुलम्स लॉ, हा आहे कुलम्स लॉ. कुलम्स लॉ काय सांगते, दोन चार्जेस Q1 Q2 R इतक्या डिस्टन्सनं सेपरेट असेल तर त्या दोघातला अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह फोर्स किती असणार आहे याचं नॉलेज आपल्याला कुलम्स लॉ देत असते. त्यामुळे हे थोडंसं मी असं लिहितो, F = 1/4πε0 Q1 Q2 डिवाइड बाय R स्क्वेअर. Q1 Q2 डिवाइड बाय R स्क्वेअर असं मी कुलम्स लॉ लिहू शकतो. आता आपल्याला इंटरेस्ट कशाचा आहे, तर ह्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे ε0चा. मग हे कुठं आहे बघा, हे डिनॉमिनेटरला आहे. हे जर तिकडे गेलं तर ते न्यूमरेटरला जाणार आहे. त्यामुळे याच्यावरून ε0 आपण कसं लिहू शकतोय, हे ε0 या साईडला गेलं आणि F हे बॉटमला आलं. त्यामुळे कसं लिहू शकतो बघा, 1/4π इथं राहिलं 1/4π ε0 त्या साईडला गेलं, Q1 Q2 डिवाइड बाय F आलं बॉटमला इथं डिनॉमिनेटरला आणि R स्क्वेअर, बरोबर आहे. त्यामुळे ε0 = 1/4π Q1 Q2 डिवाइड बाय FR स्क्वेअर असं तुम्ही कुलम्स लॉला मॉडिफाय करू शकताय. तर बघा 1/4π हा का न्यूमरिकल कॉन्स्टंट आहे, त्यामुळे तो डायमेन्शनलेस असला पाहिजे. 1/4π हा न्यूमरिकल कॉन्स्टंट आहे, तर तो डायमेन्शनलेस असला पाहिजे. म्हणजे ह्याला डायमेन्शन नसणार आहे. राहिलं कोण, तर ε0 Q1 Q2 FR स्क्वेअर यांना डायमेन्शन्स असणार आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे समजा तुमच्या एखाद्या मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये समजा 2 आलं, 3π आलं किंवा π/2 आलं, काही येऊ दे तुमचं, किंवा तुमचं √π आलं, तर हे जे तुमचे जर न्यूमरिकल कॉन्स्टंट असतील किंवा 1/2 1/3 येऊ दे, काही पण येऊ दे. आता इथे किती आले 1/4π किंवा 1/4π 1/2π असं फ्रिक्वेंटली तुम्हाला येतच जाणार आहेत. यातले कुठलीही एखादी क्वांटिटी दे की जी तुमची अशी सम कॉन्स्टंट आहे, तर हे डायमेन्शनलेस असणार आहेत. हे लक्षात ठेवा, हे डायमेन्शनलेस असणार आहेत. पण जर तुमचं युनिव्हर्सल कॉन्स्टंट असेल तर तो डायमेन्शनलेस नसणार आहे. हे एक लक्षात ठेवा. काही युनिव्हर्सल कॉन्स्टंट हे डायमेन्शनलेस सुद्धा असू शकतात. त्याच्याबद्दल आत्ता आपल्याला नाही बघायचे आहेत, पण आपल्याला हे जे युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहेत या सगळ्यांना डायमेन्शन आहे. आपल्याला फक्त याच्याबद्दलच आज स्टडी करायचं आहे. तर बघा याला डायमेन्शन नसणार आहे, त्यामुळे डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ ε0 = डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ Q1 डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ Q2 डिवाइड बाय डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ F इंटू डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ R चा स्क्वेअर. इथं R स्क्वेअर आणि R चा स्क्वेअर असं का लिहितोय, जर R स्क्वेअर केला तरीही चालेल, काही फरक पडत नाही. R स्क्वेअरचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय येणार आहे, m0L2T0 येणार आहे. आणि R चा किती असते, म्हणजे बघा हे असं करा किंवा हे असं करा, दोघांचं उत्तर सेमच येणार आहे. कारण का R चा जर डायमेन्शनल फॉर्म्युला बघितला तर ते कसं येणार आहे, m0L1T0 त्याचा स्क्वेअर केला तर काय 2 न मल्टिप्लाय करा m0L2T0, किंवा डिस्टन्सचा स्क्वेअर जर घेतला तर m0L2T0 डायरेक्ट तुम्हाला हेच भेटून जाते. त्यामुळे तुम्हाला कोणती R चा स्क्वेअर करा किंवा R स्क्वेअर, दोघांचा डायमेन्शनल फॉर्म्युला सेमच येतो. मी कसं करतोय R चा स्क्वेअर, कारण तुम्हाला R चा डायमेन्शनल फॉर्म्युला इथं माहिती आहे m0L1T0, त्यामुळे मी ते R चा स्क्वेअर असं लिहितोय. तुम्हाला जर हे सिंपल वाटत असेल तर तुम्ही हे यूज केला तरीही चालेल. तर बघा आता आपल्याला हे फक्त सॉल्व करायचं आहे. Q1 म्हणजे काय, चार्ज ऑफ अ फर्स्ट पार्टिकल, म्हणजे पहिला जो पार्टिकल आहे Q1 त्याचा चार्ज, इलेक्ट्रिक चार्ज. मग Q1चा डायमेन्शनल फॉर्म्युला बघा, मागील लेक्चरलाच बघितलं तर I1T1 असणार आहे, बरोबर आहे, I1T1. दुसरा चार्ज त्याचा सुद्धा डायमेन्शनल फॉर्म्युला सेम असाच असणार आहे, I1T1. जर बॉटमला कोणत्या क्वांटिटीत बघा F × R स्क्वेअर आहे किंवा F × R ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, त्यामुळे F म्हणजे फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय असणार आहे, तर m1L1T-2. मागील लेक्चरला आपण बघितलेला आहे, बरोबर आहे. फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला m1L1T-2 आणि आरचं आत्ताच जस्ट बघितलं होतं, आरचा डायमेन्शनल फॉर्म्युला m0L1T0 रेस टू 2 असं असणार आहे. त्यामुळं आता हे जस्ट सिम्प्लिफाय करायचं आहे. त्यामुळे ε0चा डायमेन्शनल फॉर्म्युला कसा असणार आहे बघा, ε0चा या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे ते आपण नंतर घेऊया, पहिला ह्यांचं स्क्वेअर करून घेऊया. बाकी सगळं मी आहे तसं लिहून घेतो. त्यामुळे बघा I1T1 डिवायडेड बाय m1L1T-2 m0L2T0 m0L2T0 ओके. त्यामुळं
आता न्यूमरेटरचं पहिला कॅल्क्युलेशन करून घ्या. i⁻1 i⁻1 i⁻2 t⁻1 t⁻1 t⁻2 i1 t2 डिवाइड बाय हे किती येणार आहे बघा m⁻1 + 1 कारण हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे त्यामुळे मी ॲडिशन करणार m⁻1 + 0 m⁻1 l⁻1 + 2 l⁻3 1 + 2 म्हणजे 3 आणि t⁻2 + 0 -2 म्हणजे वरचे जे दोन फिजिकल क्वांटिटीज आहेत मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत त्यांचे ॲडिशन केलो पॉवरची. जे बॉटमचे जो दोन आहेत ते मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत त्यांच्या पॉवरची मी ॲडिशन केलो. आता हे दोघं एकमेकांना डिव्हिजन आहेत त्यामुळे त्यांच्या पॉवरची सबस्ट्रॅक्शन करतो. सगळ्यात स्टार्टिंगला मी एमचं लिहितो कारण ते कन्व्हेन्शन आहे. MLT अशा फॉर्मॅटमध्ये लिहूया आपण. तर एमचं बघा 1 आहे ते वर गेल्यानंतर -1 होणार आहे कारण हे बॉटमला आहे आपल्याला नेहमी 1 हे एम आहे ते वर असलं पाहिजे त्यामुळे m⁻1 एल बघा इथं 3 आहे ते वर गेल्यानंतर -3 होणार आहे आणि बॉटमला काय ठेवायचं नाही सगळं ते वर घेऊन जायचं. आणि काय इथं जर वर बघितला तर इथं m⁻0 असणार आहे त्यामुळे 0 -1 -1 इथं काही नाही म्हणजे l⁻0 आहे 0 -3 -3 t⁻ बघा इथं इथं आहे 2 आणि इथं बॉटमला काय आहे बघा -2 त्यामुळे बघा t⁻2 -2 समजलं. t⁻4 होणार आहे आता तर कसं येणार आहे बघा t⁻2 -2 आणि करंट बघा i⁻2 ऑलरेडी वरच आहे त्यामुळे i⁻2 आणि बॉटमला करंट काहीच नाही म्हणजे i⁻0 आहे त्यामुळे i⁻2 - 0 म्हणजे i⁻2 तसं करा चालेल. तर बघा m⁻2 -1 l⁻2 -3 t⁻2 बघा 2 -2 म्हणजे काय 2 + 2 म्हणजे 4 t⁻4 आणि करंट⁻2 म्हणजे i⁻2 म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस म्हणलेलं आहे आपण ज्याला ε0 परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस त्याची व्हॅल्यू तुम्ही अशी कॅल्क्युलेट करू शकताय म्हणजे डायमेन्शनल फॉर्म्युला असा कॅल्क्युलेट करू शकताय. तर हा डायमेन्शनल फॉर्म्युला आता आपण तिथं लिहून घेऊया. तर ε0चा डायमेन्शनल फॉर्म्युला कसा आला बघा ε0 तर डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ ε0 इज इक्वल टू m⁻1 l⁻3 t⁻4 i⁻2 असा तुम्ही डायमेन्शनल फॉर्म्युला लिहू शकता ε0चा. तर बघा आता आपण 3 युनिव्हर्सल कॉन्स्टंट बघितले ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट प्लँक कॉन्स्टंट आणि परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. आता आपल्याला बघायचं सी म्हणजे काय व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन अ व्हॅक्यूम किंवा फ्री स्पेस असं पण त्याला म्हणतोय त्यामुळे सीचं आता थोडंसं डायमेन्शनल फॉर्म्युला बघूया. तर आता आपल्याला सी ज्याला आपण स्पीड ऑफ लाईट इन अ व्हॅक्यूम किंवा व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन अ व्हॅक्यूम और फ्री स्पेस म्हणते त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्या. सी म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. तर सीचं जर व्हॅल्यू बघितला 3 × 10⁸ मीटर/सेकंद असे आपण रफली अप्रॉक्सिमेट घेतोय. मीटर/सेकंद म्हणजे काय बघा तर स्पीड आहे त्यामुळं डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ सी म्हणजे व्हेलॉसिटी सारखंच असणार आहे इज इक्वल टू डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ स्पीड ऑर व्हेलॉसिटी. कारण काय जर प्रकाश जरी असला तर त्याची आपण काय काढाले गती काढाले स्पीड काढाले त्यामुळे त्याचं डायमेन्शनल फॉर्म्युला व्हेलॉसिटी सारखंच असणार आहे त्यामुळे याचा किती असणार आहे m0 l1 t-1. त्यामुळे सगळ्यात सिम्पल याचं डायमेन्शनल फॉर्म्युला आहे सीचा m0 l1 t-1. त्यामुळं सीचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय असणार आहे बघा डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ सी कसा असणार आहे डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ सी किती असणार आहे बघा m0 l1 t-1 असा तुमचा सीचा डायमेन्शनल फॉर्म्युला असणार आहे. ओके तर आता आपल्याला नेक्स्ट जिथं μ0 होता इथं μ0 होता तो मी रब केलेला आहे तर μ0चा आता आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर μ0ला आपण काय म्हणतोय तर परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस असं म्हणतोय. परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस μ0 इज इक्वल टू परमिएबिलिटी ऑफ व्हॅक्यूम किंवा फ्री स्पेस म्हणलं तरी चालते व्हॅक्यूम म्हणूया आपण परमिएबिलिटी ऑफ व्हॅक्यूम. तर आपल्याला आता μ0चं इक्वेशन काढायचं आहे. तर तुमच्याकडे μ0ची 2 बेसिक इक्वेशन आहेत की ज्याच्याद्वारे तुम्ही μ0चं डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करू शकता. एक आहे बायोट-सॅवर्ट लॉ
ओके. बी इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डी एल डिवाइड बाय आर स्क्वेअर. असं तुम्ही म्यू नॉटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकताय. 4 पाय कॉन्स्टंट आहे. बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आहे. हा जो इक्वेशन आहे ती तुम्हाला 12वीला बायोट सेवट लॉ याच्यावरून तुम्ही म्यू नॉटचं डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करू शकताय. किंवा दुसरं तर सी स्पीड ऑफ लाईट इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट म्यू नॉट इप्सिलॉन नॉट. याच्याद्वारे सुद्धा तुम्ही म्यू नॉटची व्हॅल्यू काढू शकता. का? कारण इप्सिलॉन नॉटची आपल्याकडे ऑलरेडी आहे डायमेन्शनल फॉर्म्युला. समजलं? त्यामुळं तो आपल्याला हे सगळ्यात मोस्ट कन्व्हिनियंट होईल, म्हणजे इझी होईल. कारण तुम्हाला बीचा डायमेन्शनल फॉर्म्युला माहीत नाही आहे. बीचा डायमेन्शनल फॉर्म्युला तुम्ही कसं काढू शकताय तर ई इज इक्वल टू बी सी असते. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू मॅग्नेटिक फील्ड इंटू स्पीड ऑफ लाईट असते. त्यामुळे तुम्हाला पहिला इलेक्ट्रिक फील्डचं काढता आलं पाहिजे. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय? फोर्स पर युनिट चार्ज. त्यामुळे फोर्स पर युनिट चार्ज काढा इलेक्ट्रिक फील्डचं आणि या इलेक्ट्रिक फील्डला सी ने डिवाइड करा तर तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड मिळणार आहे. ते मॅग्नेटिक फील्ड इथं टाका. आय म्हणजे करंट, डी एल म्हणजे लेंथ, आर म्हणजे सुद्धा लेंथ असणार. त्यावेळी तुम्ही म्यू नॉटचं काढू शकताय. पण ती खूप मोठी प्रोसेस असणार आहे. त्यापेक्षा आपल्याकडे एक सिम्पल इक्वेशन आहे. ओके. सी इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट म्यू नॉट इप्सिलॉन नॉट. त्याच्यावरून आपल्याला इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू म्यू नॉटची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. म्हणजे व्हॅल्यू इन द सेन्स त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला. तर बघा ज्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काढायचा आहे तो अंडर रूटमध्ये आहे. त्यामुळं ते पहिला अंडर रूट काढून टाकूया. म्हणजे दोन्ही साईडला स्क्वेअर करूया. त्यामुळे इथे येणार आहे सी स्क्वेअर इज इक्वल टू म्यू नॉट इप्सिलॉन नॉट. आणि आपल्याला इंटरेस्ट कसं आहे तर म्यू नॉटमध्ये. त्यामुळे म्यू नॉट इज इक्वल टू 1 अपॉन इप्सिलॉन नॉट सी स्क्वेअर. तर बघा आता आपल्याला म्यू नॉट मिळालेला आहे. इप्सिलॉन नॉट ऑलरेडी आपल्याकडे माहीत आहे. सी सुद्धा माहीत आहे. M0 L1 T-1. राहिलं काय तर ते दोन्ही डायमेन्शनल फॉर्म्युला इथं टाकूया. म्हणजे म्यू नॉटचं आपल्याला भेटून जाईल. त्यामुळं काय लिहू शकते बघा म्यू नॉटचा डायमेन्शनल फॉर्म्युला इज इक्वल टू 1 अपॉन डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ इप्सिलॉन इंटू डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ सी इंटू स्क्वेअर. सी स्क्वेअरचा डायमेन्शनल काढा किंवा सीचा स्क्वेअर करा. दोन्ही इक्वलंट असतात. ते मगाशी आपण बघितलेलंच आहे. त्यामुळं म्यू नॉटचा डायमेन्शनल फॉर्म्युला कसा लिहू शकते बघा म्यू नॉटचा इज इक्वल टू 1 अपॉन म्हणजे काय तर 1 म्हणजे वर काय असणार आहे M0 L0 T0. हे लक्षात ठेवा. वर काही नाही म्हणजे काय असणार आहे M0 L0 आणि T0. तर इप्सिलॉन नॉटचा काय असणार आहे बघा -1 -3 L⁻⁴ I⁻² इंटू आता इथे स्पेस नाही म्हणून ते सी स्क्वेअरचं मी खाली लिहितो इंटू सीचा किती आहे बघा M0 L1 T-1 चा स्क्वेअर. समजलं? तर आता फक्त हे बॉटमचं पहिला स्क्वेअर सॉल्व करून घ्या. त्यामुळे डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ म्यू नॉट इज इक्वल टू 1 अपॉन हे 1 म्हणजे काय समजलं ना तर 1 म्हणजे M0 L0 T0. तिथे काय नसतं म्हणजे ते M0 L0 T0 असते. त्यामुळे इथं 1 म्हणजे काहीच नाही असं काही कन्सिडर नका करू. ओके. त्यामुळे बघा M -1 -3 I⁻². आता नेक्स्ट काय करायचं आहे बघा हे स्क्वेअरनं मल्टिप्लाय करायचं म्हणजे प्रत्येकाचं स्क्वेअर करायचं आहे. तर ह्या 2नं आत मल्टिप्लाय करायचं. 0 × 2 0 1 × 2 1 -1 × 2 -2. तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे आता आपल्याला. त्यामुळे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया. तर बघा मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे काय तर या आता पॉवरची इंडायसेस जे आहेत त्यांची आपल्याला ॲडिशन करणं गरजेचं पडते. त्यामुळं M⁻⁻1 + 0 -1 M⁻⁻1 L⁻3 2 म्हणजे काय असणार आहे बघा -3 + 2 म्हणजे -1 T⁻² किती आहे बघा 4 आणि इथं -2 4 - 2 म्हणजे T⁻². I⁻². ओके. हे सगळे बॉटमला आहेत त्यामुळे वर जाणार आहेत आणि वर जाताना प्रत्येकाचे साईन्स चेंज करायचे. त्यामुळे डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ इप्सिलॉन नॉट इज इक्वल टू हा -1 आहे तो वर गेल्यानंतर +1 होणार आहे. त्यामुळे M⁻1 हा -1 आहे तो वर गेल्यानंतर प्लस होणार आहे. L⁻1 हा T⁻² आहे तो वर गेल्यानंतर काय होणार आहे T⁻−2 होणार आहे. T⁻−2 आणि I⁻² आहे तो वर गेल्यानंतर ना I⁻−2 होणार आहे. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ म्यू नॉट. हा म्यू नॉटचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे बघा. म्हणजे हा इक्वेशन यूज करून आपण हे म्यू नॉटचा डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट केलेला आहे. तर बघा काय केलेलं आहे 2 आपल्याकडे इक्वेशन होते. हे यूज करणं खूप अवघड होते. हे यूज केले तरी सेमच आन्सर मिळणार आहे पण त्यासाठी खूप आपल्याला कॅल्क्युलेशन करणं गरजेचं होतं. त्यामुळे आपण हा सिम्पल इक्वेशन घेतलं आणि म्यू नॉटचा डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट केला. तर तिथं आता मी म्यू नॉटचा डायमेन्शनल फॉर्म्युला लिहितो. तर डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ म्यू नॉट इज इक्वल टू आता इथं KB आहे लक्षात ठेवा. नेक्स्ट आपल्याला KB सॉल्व करायचं आहे. तर M⁻1
L raised to 1, T raised to -2, I raised to -2, I raised to -2 असं तुम्ही डायमेन्शनल फॉर्म्युला म्यू नॉटचा कॅल्क्युलेट करू शकताय. तर बघा आता लास्ट राहिलं तर इथं के बी होतं. के बी म्हणजे काय तर बोल्झमन कॉन्स्टंट. हे सुद्धा तुम्हाला 12वीला स्टडीमध्ये येणारच आहेत. के बी म्हणजे बोल्झमन कॉन्स्टंट. त्यात तो सुद्धा एक युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे. त्याचा आता आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा आहे. सेम ह्याच मेथडनं प्रत्येकाचं इक्वेशन माहीत पाहिजे. तो न्यूमरिकल कॉन्स्टंट एका साईडला ठेवायचा, बाकी सगळं दुसऱ्या साईडला शिफ्ट करायचं. प्रत्येकाचे डायमेन्शनल फॉर्म्युले टाकायचं. ज्यांचं मल्टिप्लिकेशन आहे त्यांच्या पॉवरचे ॲडिशन, ज्यांचं डिव्हिजन आहे त्यांच्या वजाबाई करून फायनल फॉर्मॅटमध्ये आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला आणायचा. सेम तसं आता के बीचं ज्याला आपण बोल्झमन कॉन्स्टंटमध्ये ते सुद्धा आपण करूया. तर आता आपल्याला के बी ज्याला आपण बोल्झमन कॉन्स्टंट म्हणलेला आहे त्याचा आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर के बी म्हणजे काय असणार आहे तर बोल्झमन कॉन्स्टंट. बोल्झमन कॉन्स्टंट. तर हा बोल्झमन कॉन्स्टंट तुम्हाला कुठे येणार आहे तर 12वीला तुम्ही कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस स्टडी करा तर त्यात इक्विपार्टिशन थिअरीमध्ये तुम्हाला बोल्झमन कॉन्स्टंट येणार आहे. आता फक्त आपल्याला याचं इक्वेशन यूज करून तुम्हाला त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा आहे कोणाचा के बीचा. त्यामुळे ते इक्वेशन कसं होतं बघा एनर्जी इज इक्वल टू 3/2 के बीटा टी. जर एखादा सिंगल पार्टिकल असेल तर त्याची एनर्जी कशी कॅल्क्युलेट करू शकतो तर हे बोल्झमनचं इक्वेशन वापरून. तर बघा एनर्जी इज इक्वल टू 3/2 के बीटा टी. टी म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर, के बी म्हणजे काय बोल्झमन कॉन्स्टंट आणि ई म्हणजे काय एनर्जी. त्या गॅस तुमचा जो गॅस असणार आहे किंवा एका सिंगल मॉलिक्यूल असेल तर त्याची जी टोटल कायनेटिक एनर्जी असणार आहे ती म्हणजे तुमची ई असणार आहे. तर बघा आता के बी आज कसं लिहू शकतो आपण के बी बोल्झमन कॉन्स्टंट इज इक्वल टू 2/3 ई डिवाइड बाय टी असं लिहू शकतो. म्हणजे ई आहे तसं मी ठेवलेलं आहे. हे जे टी आहे ते न्यूमरेटरचं मी डिनॉमिनेटरला आणलं इकडून बरोबर. ई डिवाइड बाय टी झाले आणि इथं 3/2 आहे ते रिव्हर्स जाताना 2 वर जाणार आणि 3 खाली येणार त्यामुळे 2/3 असं होणार आहे. त्यामुळं डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ के बी इज इक्वल टू आता हा न्यूमरिकल कॉन्स्टंट आहे त्यामुळे ते डायमेन्शनलेस असणार आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ एनर्जी डिवाइड बाय डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ टी. टी म्हणजे काय असणार आहे इथं आता टेम्परेचर असणार आहे, टाईम नसणार आहे. त्यामुळं हे एक लक्षात ठेवा. त्यामुळं डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ एनर्जी काय असणार आहे बघा M1 L2 T-2 हे लक्षातच ठेवा. आता डिवाइड बाय टी म्हणजे काय असणार आहे टाईम नाही आहे लक्षात ठेवा. गडबडीत आपण टाईम कन्सिडर करतोय पण ते टेम्परेचर आहे. टेम्परेचर असल्यामुळे काय असणार आहे बघा M0 L0 T0 आणि टेम्परेचरला आपण के म्हणतोय K⁻1. ओके टेम्परेचरला K⁻1 काही सिलेबस जर बघितला काही रेफरन्सेस बुक बघितला तर इथं थीटा सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही ते थीटा लिहिलं तरीही चालेल. इथं मी के यूज केलेला आहे के फॉर टेम्परेचर लक्षात ठेवा. त्यामुळे बघा आता 2 फिजिकल क्वांटिटीचे डिव्हिजन आहे. पॉवरची काय करायला पाहिजे वजाबाकी. त्यामुळे बोल्झमन कॉन्स्टंटचा डायमेन्शनल फॉर्म्युला कसा असणार बघा M⁻1 - 0 M⁻1 L⁻2 - 0 L⁻2 T⁻2 -2 -0 म्हणजे T⁻2 आणि इथं बघा केचा काहीच घात नाही त्यामुळे इथं केचा काही घात नसेल तर K⁻0 तुम्ही कन्सिडर करू शकताय बरोबर आहे. त्यामुळे K⁻0 -1 -1 त्यामुळे K⁻1. त्यामुळे हा तुमचा बोल्झमन कॉन्स्टंटचा डायमेन्शनल फॉर्म्युला असणार आहे. समजलं. त्यामुळं बोल्झमन कॉन्स्टंटचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय असणार आहे बघा बोल्झमन कॉन्स्टंट के बी इज इक्वल टू M1 L2 T-2 K-1. के हे कॅपिटल असणार आहे लक्षात ठेवा. K⁻1 हा तुमचा डायमेन्शनल फॉर्म्युला असणार आहे. तर बघा न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, प्लँक कॉन्स्टंट, म्यू नॉट सी इप्सिलॉन नॉट. ओके वर खाली इथे इप्सिलॉन नॉट सी म्यू नॉट के बी. आता आपल्याला लास्ट एक बघूया तर इलेक्ट्रिक चार्ज. ॲक्च्युअली त्याची काही गरज नाही पण तो सुद्धा एक युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे ई इलेक्ट्रॉनचा चार्ज. याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय असणार आहे तर तुम्हाला याच्यासाठी कॅल्क्युलेट करण्याची काही गरज सुद्धा नाही आहे. का तर आधीच आपण ऑलरेडी मागच्या लेक्चरला बघितलेला आहे. ई म्हणजे काय चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन बरोबर आहे. ई म्हणजे काय चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. जर तुम्ही चार्ज ऑफ इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू लिहिला चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन तर ती किती असते 1.6 × 10⁻⁹ कूलम.
कूलम म्हणजे काय असणार आहे तर चार्ज आहे बघा, ई म्हणजे चार्ज, त्यामुळे डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ चार्ज किती असणार आहे तर मागील लेक्चरला बघितले I⁻⁴ T⁻⁴. त्यामुळे जर ई असं लिहिलं असेल, ई म्हणजे काय चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, तर त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय असणार आहे तर I⁻⁴ T⁻⁴, कारण तो चार्ज आहे म्हणून. समजलं. त्यामुळं अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या युनिव्हर्सल कॉन्स्टंट्स आहेत त्यांचे डायमेन्शनल फॉर्म्युले कॅल्क्युलेट करू शकताय. किंवा असं सुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकताय की कोणतीही फिजिकल क्वांटिटी ह्या डायमेन्शनच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहिता येते. म्हणजे एखादी समजा लेंथ आहे तर लेंथ तुम्हाला GH∈0C याच्या फॉर्मॅटमध्ये लिहायची आहे तर ती सुद्धा लिहिता येते. हे आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये बघायचं आहे. पण आत्ता आपण काय बघितलं तर हे जे वेगवेगळे युनिव्हर्सल कॉन्स्टंट्स आहेत, न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, प्लँक्स कॉन्स्टंट, आणि परत हा काय आहे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस, बोल्झमन कॉन्स्टंट, चार्ज ऑफ अ इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. असंच खूप आहेत. परत सिग्मा ज्याला आपण म्हणतोय तो 12वीला तुम्हाला होणारच आहे. सिग्मा ज्याला आपण स्टीफन्स कॉन्स्टंट म्हणतोय तो सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. असे नंबर ऑफ युनिव्हर्सल कॉन्स्टंट्स आहेत त्याची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. व्हॅल्यू म्हणजे काय तर त्याचे डायमेन्शनल फॉर्म्युले तुम्ही काढू शकताय. फक्त माहीत काय पाहिजे तर त्यांचे करस्पॉन्डिंग इक्वेशन्स माहीत पाहिजेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्यांना हे यांचे इक्वेशन माहीत आहेत त्यांना हे जे डायमेन्शनल फॉर्म्युले आहेत ते काढणं खूप काही अवघड नाही, ते एकदम सिम्पल होऊन जाते. त्यामुळे हे एक लक्षात ठेवा, काय जर एखाद्या अननोन फिजिकल क्वांटिटीचं जर डायमेन्शन काढायचं असेल तर तुम्हाला एकतर इक्वेशन दिलेलं असते किंवा त्याचं जे जे युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहेत त्यांचे करस्पॉन्डिंग इक्वेशन्स माहीत पाहिजेत तुम्हाला. हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा, कोणतीही फिजिकल क्वांटिटी तुम्हाला दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीच्या फॉर्मॅटमध्ये लिहिता येते, जरी तुमची ती फंडामेंटल असू दे किंवा डिराईव्ह असू दे. हे असं काम होते ज्याला आपण ॲप्लिकेशन्स बघणार आहे याचे डायमेन्शनल अनालिसिसचे, त्याला तुम्हाला हे समजून जाईल. त्यामुळं बघा आता या 3 लेक्चर्स जे आपले झालेत त्याच्यात आपण फक्त डायमेन्शन्स म्हणजे काय तर फंडामेंटल क्वांटिटीचे डायमेन्शन्स आपण बघितले, रेस टू 1 आपण लिहितोय. त्याच्यानंतर वेगवेगळ्या डिराइव्ड क्वांटिटीज बघितल्या, खूप बघितल्या आपण, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, फोर्स, प्रेशर, एरिया, व्हॉल्यूम, चार्ज डेन्सिटी, मास डेन्सिटी, नंबर डेन्सिटी, करंट, चार्ज, ओके, आणि परत वर्क डन, रेजिस्टन्स, पोटेन्शियल डिफरन्स, परत हीट, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, रोटेशनल एनर्जी, ह्या सगळ्यांचं आपण डायमेन्शनल फॉर्म्युलेज बघितले. आणि आज काय बघितलं, जे आपले युनिव्हर्सल कॉन्स्टंट्स आपण ज्यांना म्हणतोय GH∈0C, μ0, k बीटा E ह्यासारखे, तर त्यांचे डायमेन्शनल फॉर्म्युले कसे कॅल्क्युलेट करायचं हे आज आपण बघितलं. आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार आहोत तर नेक्स्ट लेक्चरला आपण हे जे डायमेन्शनल ॲनालिसिस आपण करत आहोत, म्हणजे जे डायमेन्शनल फॉर्म्युले काढत आहोत ह्याची गरज काय, ह्याचं ॲप्लिकेशन काय, आपण का काढवले, ह्याचं हे काढून आपल्याला काय भेटतंय. ओके, तर ह्याचे ॲप्लिकेशन आपल्याला नेक्स्ट लेक्चरपासून बघायचं आहे. थँक्यू.